मी अरुण घोडके. शिवचिंतन. अजिंक्य जंजिरामुळे हफसींना संपवणे महाराजांना अशक्य झाले होते. पण या हफसी लोकांच्या वरवंट्याखाली किनाऱ्यावरील प्रजा भरडली जात होती. जंजिऱ्यापासून जवळच चारी बाजूनी समुद्राने वेढलेलं कासा नावाचे एक लहानसे बेट होते. महाराजांची नजर त्या बेटावरती गेली आणि त्यांनी दुर्ग उभारण्याची आज्ञा केली. त्याला रसद पुरवण्याचे काम प्रभावळींचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावरती सोपवले. पण सुभेदारांनी आपल्या कामात कुसूर केल्याची बातमी महाराजांना समजताच त्यांनी दिनांक 18 जानेवारी इसवी सन 1675 रोजी एक खरमरीत पत्र पाठवले. ते असे: पद्मदुर्ग बसून राजापूरच्या उरावरती दुसरी राजापुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदी करून सामान पावावे. ते होत नाही. पद्मदुर्गी हफसी फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल. न कळे की हफसियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील. त्याकरिता ऐशी बुद्धी केली असेल तरी ऐशा चाकरास ठाकेठीक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो. याउपरी बोबाट आलिया तुमचा मुलायजा करणार नाही. ताकीद असे. अशा आशयाचं पत्र दिनांक 18 जानेवारी इसवी सन 1675 पाडले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.